कसा आहेस मित्रा? बरा आहेस? आजचा विषय थोडासा वेगळा आहे बरं का. आजचा विषय मुलांचा, मुलींचा, स्त्री पुरुषांचा आहे. काय होतं की काही पुरुष मंडळी आपल्या महिलांना अंडर एस्टिमेट करतात. तसंच काही महिला देखील आपल्या पुरुषांना अंडर एस्टिमेट करतात. पुरुष मंडळी म्हणतात, तिला काय कळतंय, तिला काय कळतंय, तिला काय समजतंय, हे तिला ते जमणार नाही. आणि बायकांचं ते कुठं आमचं ऐकून घेतात, त्यांनी कधी आमचं ऐकलंय? आपल्याच मनाचं खरं करतात. अरे, जर तुमच्या भावना एकामेकांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार तुम्ही? दिवसाची फक्त 10 मिनिटं काढा आणि ती 10 मिनिटं फक्त एकामेकांचं ऐकून फक्त घ्या. भले तुम्हाला ऐकायची इच्छा असू दे किंवा नसू दे, पण एकामेकांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यानं काय होईल माहित आहे? तुमचे सगळे प्रश्न सुटतील. आपला पार्टनर आपल्याबद्दल काय अपेक्षा ठेवतो हे तुम्हाला कळेल. ह्या बायकांना ना खूप पैसा, धन दौलत, बंगला, गाडी याची अपेक्षा नसते हो. 2 शब्द प्रेमानं बोलावेत आपल्या नवऱ्याने, आपल्याला समाजामध्ये इज्जत द्यावी, एवढ्याच अपेक्षा असतात. आणि पुरुषांचं तरी काय असतं हो? ह्या बायकांनी आपली मनं राखावीत, काय हवं नव्हतं ते बघावं, आपल्याला प्रेमाने वागवावं. ॲक्च्युली ना ह्याच गोष्टींची कुठेतरी कमतरता आज होत चालली आहे. त्याच्यामुळं भांडण, तंटा, वाद आणि गैरसमज निर्माण होत चालले आहेत. कुठेतरी दोघांनी एकमेकांच्या बरोबर बोलणं पाहिजे. बोलणं कमी झालं, त्याच्यामुळं गैरसमज वाढत गेले. तुमच्यासाठी ही एकच संधी आहे की तुम्ही दोघांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे, एकमेकांना ओळखलं पाहिजे, तरच पुढचा संसार चांगला होईल. एवढंच फक्त बोलतो. धन्यवाद.